Hello dear students, let us continue with the question bank that we were discussing in the previous video. The next question is, what are the properties of ionic compounds? Students, ionic compound च्या प्रॉपर्टीज हा प्रश्नाचं उत्तर जेव्हा लिहायचं असतं तेव्हा तुम्हाला मी त्याची एक टेक्निक सांगितलेली होती बघा, तुम्हाला आठवत असेल तर, की आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज लिहिताना तुम्हाला सॉल्टच्या प्रॉपर्टीज लिहायच्या आहेत. येस, सॉल्ट दॅट इज ज्याला आपण मराठीत मीठ म्हणतो, NaCl ज्याला सोडियम क्लोराईड, ह्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज लिटरली आपल्याला आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज म्हणून दिल्यानंतर तुम्हाला त्याच्यात आउट ऑफ मार्क हे पडणार आहेत. सो इथं बघूयात व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ सॉल्ट्स. सगळ्यात पहिली जी प्रॉपर्टी आहे सॉल्टची दॅट इज इट इज सोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये सोल्युबल असतं. सो आपण म्हणूयात बरं त्याच्या आधी आपण लिहूयात की पहिली प्रॉपर्टी इट इज क्रिस्टलाइन. मीठ जे आहे ते क्रिस्टलाइन नेचरचं आहे. देन इट इज हार्ड, ब्रिटल, कठीण असतं बट ज्याच्यावरती आपण प्रेशर अप्लाय केल्यानंतर ते त्याचे तुकडे पण होतात. सो व्हाईट सबस्टन्स असतो हा. मग ठीक आहे, हे काही इथं आयोनिक कंपाऊंडमध्ये व्हाईट असं लिहायची गरज नाही. सो ही एक पहिली प्रॉपर्टी झाली किंवा कॅरेक्टरिस्टिक झाली. आता हे जे मीठ आहे ते वॉटर सोल्युबल असतं. सो आयोनिक कंपाऊंडची नेक्स्ट प्रॉपर्टी आहे दे आर वॉटर सोल्युबल. त्यानंतर सॉल्ट हे पेट्रोल, डिझेल, केरोसिन यांच्यासारख्या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्समध्ये विरघळत नाही. सो त्याची नेक्स्ट प्रॉपर्टी आहे की इनसोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स कुणाला म्हणायचं? पेट्रोल, डिझेल, केरोसिन ह्यांच्यासारखे सॉल्व्हंट्स, त्यांच्यामध्ये हे मीठ विरघळत नाही. आता मीठ इलेक्ट्रिसिटी पण कंडक्ट करतं, बरोबर. सो इथं आपण काय लिहिणार? आयोनिक कंपाऊंड्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. पण कधी कंडक्ट करतं? नुसत्या सॉलिड स्टेटमध्ये करतं का? नाही. जेव्हा आपण त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व करतो दॅट टाईम इट कंडक्ट्स इलेक्ट्रिसिटी. सो इथं आपण म्हणूयात आयोनिक कंपाऊंड्स आर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इन टू स्टेट्स. एक तर फ्यूज्ड स्टेट. फ्यूज्ड स्टेट कशाला म्हणायचं? जेव्हा त्याला आपण हीट सप्लाय करतो, हीट सप्लाय केल्यानंतर जेव्हा ते मेल्ट होतं त्या मोल्टन स्टेटला म्हणायचं फ्यूज्ड स्टेट. इलेक्ट्रिसिटी इन सोल्युशन स्टेट अँड फ्यूज्ड स्टेट. ह्या दोन्ही स्टेटमध्ये, नुसत्या सॉलिड स्टेटमध्ये मीठ इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. त्यानंतर आयोनिक कंपाऊंड्स जे आहेत त्याची पुढची प्रॉपर्टीज आपल्याला अजून काय काय आठवता येते बघा, की मिठाच्या पुढचे अजून काही प्रॉपर्टीज आहेत. येस, आयोनिक कंपाऊंड्सचे जे बॉन्ड्स आहेत ते गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्समधून फॉर्म झालेले असतात. सो यांचे मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट्स हे हाय असतात, कारण यांच्यामधले बॉन्ड्स ब्रेक करायला जास्त एनर्जीची गरज लागते आणि म्हणून ह्यांचे मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट्स जे आहेत ते खूप हाय असतात. सो ह्या पद्धतीनं तुम्ही आयोनिक कंपाऊंड्सच्या प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स सांगू शकता. 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. देन द नेक्स्ट इज व्हॉट आर एम्फोटेरिक ऑक्साइड्स. पुढचा क्वेश्चन आहे एम्फोटेरिक ऑक्साइड्स कुणाला म्हणायचं? ॲक्च्युली आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकलेली कन्सेप्ट आहे. एम्फोटेरिक ऑक्साइड्स आर दोज ऑक्साईड, म्हणजे नॉर्मली मेटल ऑक्साइड्स जे आहेत ते बेसिक नेचरचे असतात. त्याची कुठल्या ॲसिडसोबत फक्त रिॲक्शन होते, कुठल्याही बेससोबत त्यांची रिॲक्शन होत नाही. बट जसं प्रत्येक नियमाला आपण म्हणतो अपवाद असतात, तसा ह्या नियमाला देखील अपवाद आहे. 2 मेटल ऑक्साइड्स आहेत की जे ॲसिड आणि बेसेस ह्या दोघांच्या सोबत देखील रिॲक्ट होतात. मग असे मेटल ऑक्साइड्स की जे विच रिॲक्ट विथ बोथ ॲसिड्स अँड बेसेस दे आर कॉल्ड ॲज एम्फोटेरिक ऑक्साइड्स. आणि त्यांची उदाहरणं आहेत ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड. सो इथे एम्फोटेरिक ऑक्साईडची डेफिनेशन काय सांगितली आपण, की द ऑक्साइड्स विच रिॲक्ट विथ बोथ ॲसिड्स अँड बेसेस त्यांना म्हणायचं एम्फोटेरिक ऑक्साइड्स. फॉर एक्झाम्पल Al2O3 दॅट इज ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि दुसरा आहे झिंक ऑक्साईड. ह्या दोघांच्या पण ॲसिडसोबत पण रिॲक्शन होते. आपण इथं प्रत्येकाची रिॲक्शन लिहू शकतो. आणि झिंक ऑक्साईडची पण HCl आणि NaOH सोबतची रिॲक्शन कशी तयार करायची बघूयात आता आपण. NaOH पहिली जी रिॲक्शन आहे Al2O3 + HCl. आता यांच्यामध्ये ॲल्युमिनियम आणि क्लोरीन हे कॅटायन, हे ॲनायन यांची रिॲक्शन होणार AlCl3
हा सॉल्ट तयार होणार. एक ॲसिड आहे, एक बेस आहे. सॉल्ट आणि वॉटर हे आपल्याला माहितीच आहे. म्हणजेच दुसरा कंपोनंट असणार आहे H2O. अशी रिॲक्शन तयार करायची आणि पुढे मग बॅलन्स करायचं आहे. मी इथं कुठलेही इक्वेशन बॅलन्स्ड फॉर्ममध्ये देत नाही. बॅलन्स कसं करायचं ते शिकवलेलं आहे. थोडासा इथं मग टाईम जाईल आपला. ह्या प्रत्येक रिॲक्शन आपण बॅलन्स जर करत गेलो तर मी इथं नुसती तुम्हाला रिॲक्शन कशी तयार करायची ते दाखवते. बॅलन्स तुम्ही करू शकताय. त्यानंतर NaOH आणि Al2O3 रिॲक्शन, यांच्यापासून सोडियम ॲल्युमिनेट हा सॉल्ट तयार होतो. दॅट इज NaAlO2 हा सॉल्ट आणि दुसरा वॉटर. आता झिंक ऑक्साईड आहे आणि त्याची HCl सोबत रिॲक्शन ZnO प्लस HCl गिव्ज ZnCl2 प्लस H2O. हां, आता ह्या रिॲक्शन तयार करताना तुम्हाला मात्र बेसिक जे कंपाऊंड्स आहेत त्यांचे फॉर्म्युले मात्र आले पाहिजेत. म्हणजे झिंक क्लोराईडचा फॉर्म्युला ZnCl2 आहे. त्यानंतर ॲल्युमिनियम क्लोराईडचा फॉर्म्युला AlCl3 आहे. आणि हे कशावरती बेस्ड आहे? तुमच्या 9th स्टँडर्डच्या नॉलेजवरती. 9th स्टँडर्डमध्ये आपण जो कॅटायन्स ॲनायन्स रॅडिकलचा जो चार्ट बघितलेला आहे तो चार्ट ज्यांना परफेक्टली करता आला आहे त्यांना हे कंपाऊंडचे फॉर्म्युले तयार करता येणार. तसंच झिंक ऑक्साईड आणि NaOH यांची रिॲक्शन होऊन परत ह्यासारखाच NaAlO2 कसा आहे तसा NaZnO2 प्लस H2O हे कंपाऊंड्स तयार होणार. हे तर सोपे आहेत. इथे NaAlO2, इथे NaZnO2 या पद्धतीनं. आणि हा सोडियम ॲल्युमिनेट, हा आहे सोडियम झिंकेट. बाकीचे तुमच्या ओळखीचे आहेत. सो ह्यांना म्हणायचं ॲम्फोटेरिक ऑक्साईड्स. ही 2 ऑक्साईड्स, ॲक्च्युली आयर्न ऑक्साईड पण येतं याच्यामध्ये. आपल्याला ही 2 ऑक्साईड्स दिलीत, आपण ही 2च एक्झाम्पल्स लिहायची. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे येस, कॅटेनेशन प्रॉपर्टी कशाला म्हणतात? पुढचा क्वेश्चन आहे कॅटेनेशन. आता इट इज रिलेटेड टू कार्बन. बघा, कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट ॲटम. टेट्राव्हॅलंट म्हणजे ज्याची व्हॅलन्सी 4 आहे असा ॲटम आहे कार्बन. सो ह्या कार्बनमध्ये बिईंग टेट्राव्हॅलंट इट कॅन फॉर्म अ नंबर ऑफ कंपाऊंड्स विथ अदर ॲटम्स लाईक सल्फर, नायट्रोजन, ऑक्सिजन एट्सेट्रा. ह्यासारख्या सगळ्या कंपाऊंडसोबत हे वेगवेगळे ॲटम्ससोबत वेगवेगळे कंपाऊंड्स जे आहेत ते तयार करतो. आता बघा, कॅटेनेशन कशाला म्हणायचं तर कार्बन ॲटम्सच्या टेट्राव्हॅलंट नेचरमुळं इट कॅन फॉर्म अ कंपाऊंड विच इज हॅविंग सिंगल लॉंग चेन. लॉंग चेन हायड्रोकार्बन तयार करण्याची ह्याची ॲबिलिटी, त्याला म्हणायचं कॅटेनेशन. इट इज द ॲबिलिटी ऑफ कार्बन ॲटम टू फॉर्म बिग मोलिक्युल्स बाय कनेक्टिंग मेनी कार्बन ॲटम्स विथ इच अदर. म्हणजे समजा तुम्ही आणि तुमचे फ्रेंड्स असे उभे असता हातात हात धरून, तर या केसमध्ये अशी लांब तुमची जर चेन जेव्हा फॉर्म होते तर तशाच पद्धतीनं n नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, मिलियन्स ऑफ कार्बन ॲटम्स एकमेकांना कनेक्ट होऊन त्यांची एक लॉंग चेन स्ट्रक्चर फॉर्म होतं. अँड दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज कॅटेनेशन. इट इज द ॲबिलिटी ऑफ द कार्बन ॲटम टू फॉर्म अ सिंगल लॉंग स्ट्रेट चेन बाय कनेक्टिंग, बाय अटॅचिंग विथ अदर कार्बन ॲटम्स. त्याला म्हणायचं कॅटेनेशन. आणि एक एक्झाम्पल तुम्ही असं दाखवू शकता. हे कार्बन जोडायचे आणि त्याच्या बाकीच्या हातांना हायड्रोजन जोडायचे आणि हे तुम्ही अशी लॉंग चेन स्ट्रक्चर दाखवू शकता. ओके. त्यानंतरचा पुढचा आहे कोव्हॅलंट बॉन्ड्स एक्सप्लेन करायचे आहेत अलॉंग विथ एक्झाम्पल्स. आता कोव्हॅलंट बॉन्ड कुणाला म्हणायचं? मग अशी जसं तुम्हाला मी आयोनिक बॉन्डमध्ये सांगितलं की आयोनिक बॉन्ड्स आर फॉर्म बाय गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स, तसंच कोव्हॅलंट बॉन्ड्स हे त्याच्या अपोजिट आहेत विच आर फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो कोव्हॅलंट बॉन्ड्स कशाला म्हणायचं? The bonds which are formed by sharing of electrons. मग एक्झाम्पल म्हणून आपण कुठलंही एक एक्झाम्पल द्या असं सांगितलंय. तुम्ही मिथेनचं एक्झाम्पल देऊ शकता इथे. इन केस ऑफ मिथेन मोलिक्यूल, each carbon, one carbon is there and 4 hydrogen atoms are there. So that one carbon gets attached to 4 hydrogen atoms with single bond. There are 4 single covalent bonds. आणि मग हे मिथेन मोलिक्यूलची फॉर्मेशन आपण दाखवू शकतो एक्झाम्पल ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड म्हणून. ह्याचंच
इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर तुम्ही कसं दाखवणार, एक डॉट एक क्रॉस असं पण दाखवू शकतो आपण. डॉट म्हणजे कुठला तरी एका म्हणजे आयदर कार्बन किंवा हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन विच आर प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल. हां, आपण जेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड्स दाखवतो तर त्या बॉन्ड्स दाखवताना आपण फक्त व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स दाखवतो. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स आउटर शेलमध्ये आहेत ते. मग आयदर एक डॉट एक क्रॉस किंवा दोन्ही क्रॉस किंवा दोन्ही डॉट अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तुम्ही दाखवू शकता. हां, मी इथे एक डॉट एक क्रॉस दाखवते. इथे डॉट म्हणजे इलेक्ट्रॉन ऑफ कार्बन आणि क्रॉस म्हणजे इलेक्ट्रॉन्स ऑफ हायड्रोजन. ओके, मग एका कार्बनला 4 आउटर शेलमध्ये 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात. सो ह्या पद्धतीनं तुम्ही हे मिथेन मोलिक्युलची फॉर्मेशन आणि मग एक सिंगल बॉन्ड हा 2 इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमधून तयार होतो हे लक्षात ठेवा. 1 सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म्ड बाय शेअरिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. डबल कोव्हॅलंट बॉन्ड जर फॉर्म व्हायचा असेल तर इट इज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ 4 इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच जसं आपण मगाशी तुम्हाला सांगितलं, फ्रेंड्स तुम्ही आहे, हातात हात धरून उभे आहात, तुमचा एक हात तुमच्या फ्रेंडचा एक हात असे मिळून 2 हात आणि त्यांचा एक बॉन्ड जसा फॉर्म होतो तसा एक कार्बनचा इलेक्ट्रॉन एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन मिळून एक बॉन्ड तयार होतो. तसंच 2 इलेक्ट्रॉन्स कार्बनचे आणि 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कुठल्या तरी ॲटमचे. आता एक लक्षात घ्या, हायड्रोजन आणि कार्बन यांच्यामध्ये डबल बॉन्ड फॉर्म होऊ शकत नाही बिकॉज हायड्रोजनकडे फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन्स नाहीच आहेत. सो इट कॅनॉट शेअर 2 इलेक्ट्रॉन्स अँड हेन्स कार्बन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये कधीच डबल किंवा ट्रिपल बॉन्ड फॉर्म होणार नाही. सो हे झालं कोव्हॅलंट कंपाऊंड आणि त्याचे एक्झाम्पल. त्यानंतर पुढचं आहे आयसोमेरिझम. आयसोमेरिझम कशाला म्हणायचं, मग अशी आपण कॅटेनेशन बघितलं. नेक्स्ट आहे आयसोमेरिझम. आता आयसोमेरिझम कशाला म्हणायचं बघूयात. इन नेचर देअर एक्झिस्ट सर्टन कंपाऊंड्स विच आर हॅव्हिंग सेम मोलेक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युली. सो दीज कंपाऊंड्स आर कॉल्ड ॲज आयसोमर्स. आयसोमर्स कशाला म्हणायचं, सेम molecular formula and different structural formulae. त्या कंपाऊंड्सना म्हणायचं आयसोमर्स आणि फॉर्मेशन ऑफ आयसोमर्स त्याला म्हणायचं आयसोमेरिझम. आयसोमर्स म्हणजे हे कंपाऊंड्स आणि आयसोमेरिझम म्हणजेच आयसोमर्स फॉर्म होण्याची प्रोसेस. आता हे एक्झाम्पल देऊन कसं सांगते बघूयात. फॉर एक्झाम्पल मी एक कंपाऊंड घेते ज्याच्यामध्ये 5 कार्बन आहेत. 5 कार्बन असताना हायड्रोजनचे ॲटम्स किती आहेत हे कसं लक्षात ठेवायचं बघा. तर जेवढे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहेत आणि त्यांच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन ह्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड असताना डबल ट्रिपल बॉन्डसाठी वेगवेगळं आहे. बट जेव्हा कार्बन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो तेव्हा मी काय सांगितलं तुम्हाला की नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इंटू 2 म्हणजे त्याचं डबल प्लस 2 म्हणजेच इथे हायड्रोजन 12 असणार. मग ह्याच्यामध्ये 5 कार्बन ॲटम्स मी असे दाखवले, उरलेले हायड्रोजन्स. आता ही एक रचना झाली, एक प्रकार झाला, एक पॅटर्न झाला. मी हायड्रोजन दाखवत नाही, तिथे सगळीकडे हायड्रोजन आहेत हे लक्षात ठेवा. मग हेच 5 कार्बन आणि 12 हायड्रोजन्स मी असे दाखवू शकते आणि इथं बाकीचे हायड्रोजन्स जोडले. सो सेम मोलेक्युलर फॉर्म्युला डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युली. असे खूप सारे स्ट्रक्चर्स तुम्हाला तयार करता येतात, असे करून दाखवायचे. एक्झाममध्ये तुम्हाला स्पेसिफिक नंबर म्हणजे एखादं कंपाऊंड देतील, सपोज हेच कंपाऊंड देतील C5H12, ह्याचे मॅक्झिमम पॉसिबल आयसोमर्स तुम्हाला फॉर्म करायला विचारतील किंवा एनी 5 आयसोमर्सचे स्ट्रक्चर्स ड्रॉ करा असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो हा एक आयसोमर, हा एक. अजून तुम्ही वेगळ्या पद्धतीनं सपोज कुणाला वाटलं मी असं अरेंज करेन, कुणाला अजून वेगळी पद्धत वाटली, तुम्हाला जेवढी तुमची कल्पनाशक्ती लावता येईल त्या पद्धतीनं तुम्ही असे वेगवेगळे स्ट्रक्चर्स ड्रॉ करायचे. फक्त मोजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळ्याच कंपाऊंड्समध्ये सेम नंबर ऑफ कार्बन आणि सेम नंबर ऑफ हायड्रोजन आहेत का हे प्रत्येक स्ट्रक्चर ड्रॉ करून झाल्यानंतर एकदा चेक करायचं.
आता इथे तर लगेच लक्षात येतं, पण जेव्हा बरेचदा आपण अशा पद्धतीचे स्ट्रक्चर्स तयार करतो तर चुकून आपल्याकडून एखादं स्ट्रक्चर ड्रॉ करणं, हायड्रोजनचं ॲटम ड्रॉ करणं विसरून जातं. सो इथे आपण चेक करून घ्यायचं, प्रत्येक स्ट्रक्चर काढून झालं कार्बन आणि हायड्रोजन की मोजायचं सगळ्यामध्ये सेम आहे का. हां, इथे तुमचं अजून एक चूक होते. समजा ह्याचं तुम्हाला आयसोमर्स विचारले तर तुम्ही 5 कार्बन आणि 12 हायड्रोजन असणारेच वेगवेगळे स्ट्रक्चर्स ड्रॉ करायचे असतात. एकीकडं 5 एकीकडं 4 असं नाही करायचं आहे आपल्याला. येतंय लक्षात. सो हे झालं आयसोमर्स. त्यानंतर पुढचं आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ह्या एक्सप्लेन करायला विचारल्यात. ऑक्सिडेशन म्हणजेच काय? इट इज द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट कंबाईन्स विथ ऑक्सिजन ऑर इट लूजेस हायड्रोजन. त्याला म्हणायचं ऑक्सिडेशन. आणि इट इज द रिडक्शनमध्ये आपण काय म्हणणार? इट इज द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट कंबाईन विथ हायड्रोजन अँड लूजेस ऑक्सिजन. आणि मग तुम्ही ह्याच्यातलं कुठलंही एक एक्झाम्पल जे तुम्हाला सोपं वाटेल ते तिथे देऊ शकता. त्यानंतर पुढचं आहे हेटेरो ॲटम्स. हेटेरो ॲटम्स म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल देऊन आपल्याला विचारले. हेटेरो ॲटम्सवरती आपण व्हिडिओ बनवलेला आहेच. हेटेरो ॲटम कुणाला म्हणायचं तर जेव्हा आपण आपला मेन हायड्रोकार्बन, समजा आत्ताच मी एक्झाम्पल घेते इथे, हे सगळे हायड्रोजन आहेत, तर हा आपला एक मूळ मेन हायड्रोकार्बन आहे C5H12. आता ह्याच्यामध्ये असणारे कुठलेही एक हायड्रोजन रिप्लेस करून त्याच्या जागी आपण जेव्हा दुसरा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स आपण कनेक्ट करतो, मग तो जो हेटेरो ॲटम असतो तो कोण आहे? ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, यापैकी कुठलाही सिंगल ॲटम हा असतो. मग तो ॲटम आयदर सेपरेटली प्रेझेंट असतो किंवा त्याचा ग्रुप फॉर्म झालेला असतो. सो दॅट ॲटम विच कम्प्लिटली चेंजेस, ह्या हायड्रोजनची एक जागा तो घेणार आणि जेव्हा तो त्या हायड्रोजनला काढून तिथे स्वतः जाऊन बसेल, दॅट टाईम इट कम्प्लिटली चेंजेस द प्रॉपर्टीज ऑफ मेन हायड्रोकार्बन. सो त्याला आपण म्हणायचं हेटेरो ॲटम. इट इज द ॲटम जस्ट लाईक ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर which takes place of one hydrogen from the original hydrocarbon, and as it gets attached to the original hydrocarbon, the properties of the original hydrocarbon get completely changed and a substance with new chemical properties gets formed, आणि त्याला म्हणायचं हेटेरो ॲटम. ओके. त्यानंतर पुढचा आहे ॲडिशन रिॲक्शन, त्यानंतर सबस्टिट्यूशन रिॲक्शन, इस्टरिफिकेशन आणि सॅपोनिफिकेशन ह्या रिॲक्शन्स आपल्याला विचारलेल्या आहेत. आता ह्याच्यात ॲडिशन रिॲक्शन कशाला म्हणतो किंवा कशासोबत होतात? ॲडिशन रिॲक्शन जी आहे ती जनरली होते आपल्या आयोडीन म्हणजे हॅलोजन जो आहे तो हॅलोजन आणि हायड्रोजन ह्या दोघांच्या बाबतीत ॲडिशन रिॲक्शन आपल्याला दाखवायची आहे. सो इथे ॲडिशनमध्ये काय होतं तर एक लक्षात घ्या, ही ॲडिशन रिॲक्शन ही कम्प्लिटली कंपल्सरी अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्येच होते. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये ॲडिशन रिॲक्शन होत नाही. म्हणजेच याच्यावरून आपण ही रिॲक्शन होताना कलर चेंज जो होतो त्या कलर चेंजवरून आपण ओळखू शकतो की दिलेलं कंपाऊंड हे सॅच्युरेटेड आहे की अनसॅच्युरेटेड आहे. फॉर एक्झाम्पल ही ॲडिशन रिॲक्शन आयोडीनसोबत आपण घेतली. आयोडीन आणि समजा इथिन घेतला आपण, कारण अनसॅच्युरेटेड कंपाऊंड, सॅच्युरेटेड म्हणजे सिंगल बॉन्ड असणाऱ्या कंपाऊंडमध्ये ॲडिशन रिॲक्शन होत नाही. मग मी काय घेतलं? इथिन घेतला, दॅट इज C2H2. याची I2 म्हणजेच आयोडीनसोबत रिॲक्शन केली. आता हा आयोडीन जेव्हा ह्याच्यात ॲड होणार आहे, इट विल ब्रेक द डबल बॉन्ड विच इज प्रेझेंट बिटवीन 2 कार्बन ॲटम्स आणि मग हे 2 सेपरेट होणार. ह्या कार्बन कंपाऊंड्समधल्या रिॲक्शन्स ह्या लक्षात ठेवायला कंपॅरेटिव्हली खूप इझियर आहेत. समजा एखादी रिॲक्शन तुम्हाला लक्षात येत नाही की काय प्रोडक्ट फॉर्म होणार आहे, तर जसं मी आत्ता इथं दाखवलं तसं काय करायचं, त्या पद्धतीनं चेंजेस करायचे, कंपाऊंड काय फॉर्म होतं ते बघायचं. म्हणजे आधी इथं डबल बॉन्ड होता, मग मी काय केलं, आयोडीन डबल बॉन्ड ब्रेक करतो असं सांगितलं आणि तिथं त्याची जागा घेतोय. म्हणजेच आता इथं आयोडीन जेव्हा ॲड होईल हे 2 हात सेपरेट झाले. मग कुठलेही केमिकल रिॲक्शन होताना व्हॅलन्सी तर सॅटिस्फाय होते कार्बनची. सो हे जे 2
इलेक्ट्रॉन्स फ्री राहिलेत तिथं एक आयोडीन, इथं दुसरा आयोडीन अटॅच होणार. आणि मग यांच्यापासून जो सेपरेट झालेले हायड्रोजन आहेत तो H2 हायड्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये रिलीज होणार. 1 2 3 4. ओके, सो ह्या पद्धतीनं ह्या कार्बन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये रिॲक्शन झालेली आपल्याला दिसून येणार. इथे बघा डबल बॉन्ड होता, डबल बॉन्ड 4 इलेक्ट्रॉन्सच्या शेअरिंगमधून तयार होतं. 2 इलेक्ट्रॉन कार्बनचे ह्याच्यामध्ये होते. मग तर इथे 2 हात रिकामे झाले. 4 इलेक्ट्रॉन्स म्हणजे ह्या कार्बनचे 2 हात होते, ह्या कार्बनचे 2 हात होते, त्यामुळे हे 2 हात रिकामे झाले. एकाला आयोडीन जोडला गेला, दुसऱ्या हाताला जो आहे तो इथे हायड्रोजन तर येणार नाही कारण इथला डबल बॉन्ड फक्त ब्रेक झाला आहे. सिंगल बॉन्डच्या बाबतीत आपण पुढं बघूयातच ही रिॲक्शन. सो इथे जेव्हा आयोडीन ॲड होईल तेव्हा ह्या पद्धतीनं रिॲक्शन होईल. मग तयार होणाऱ्या प्रोडक्टचा फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे. काय लिहायचं आहे बघा, CH2I-CH2I, किंवा तुम्ही डायरेक्टली असा लिहिलात तरी सुद्धा चालेल. आणि ह्या कंपाऊंडचं नाव आहे 1,2 डायआयोडो इथेन. आधी हा इथिन होता. इथिनमध्ये आयोडीनची ॲडिशन झाल्यानंतर त्याचा इथेन म्हणजे सिंगल बॉन्ड म्हणजेच अनसॅच्युरेटेड गॉट कन्व्हर्टेड इंटू सॅच्युरेटेड कंपाऊंड असं इथं तुम्ही सांगाल. आणि ह्याचं नाव आहे 1,2. एका कार्बनला एक आयोडीन, दुसऱ्या कार्बनला दुसरा आयोडीन, म्हणून ह्याचं नाव आहे 1,2 डायआयोडो इथेन. आता इथे समजा आता समजा माझ्या टेस्ट ट्यूबमध्ये 2 केमिकल्स आहेत. एकामध्ये सॅच्युरेटेड आहे आणि दुसऱ्यामध्ये अनसॅच्युरेटेड आहे. मला माहीत नाही कुठल्या टेस्ट ट्यूबमध्ये सॅच्युरेटेड आहे आणि कुठल्या टेस्ट ट्यूबमध्ये अनसॅच्युरेटेड आहे. मी इथं काय केलं, दोन्ही याच्यामध्ये आयोडीन मिक्स केलं. एका रिॲक्शनमध्ये मला कलर चेंज दिसून आला, दुसऱ्या रिॲक्शनमध्ये कलर चेंज दिसून आला नाही. कलर चेंज दिसून आला म्हणजे इथं रिॲक्शन झाली, आणि रिॲक्शन झाली म्हणजे ते कंपाऊंड अनसॅच्युरेटेड आहे. इथं कलर चेंज दिसून आला नाही म्हणजे रिॲक्शन झाली नाही, आणि रिॲक्शन झाली नाही म्हणजे ते कंपाऊंड सॅच्युरेटेड आहे. म्हणजे कलर चेंजवरून आपण ओळखू शकतो की गिवन कंपाऊंड सॅच्युरेटेड आहे की अनसॅच्युरेटेड. हे झालं ॲडिशन रिॲक्शन. त्यानंतरची आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशनमध्ये काय होतं, आता ही मात्र सॅच्युरेटेड कंपाऊंड्सच्या बाबतीत घडते. ॲडिशन रिॲक्शन अनसॅच्युरेटेडमध्ये, वाईल सबस्टिट्यूशन रिॲक्शन सॅच्युरेटेड कंपाऊंड्समध्ये होते हॅव्हिंग सिंगल बॉन्ड. आणि इथे जेव्हा मिथेन आपला आहे, हा मिथेन जेव्हा क्लोरीनसोबत रिॲक्ट होतो इन प्रेझेन्स ऑफ UV रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज किंवा सनलाईट आपण असं म्हणू शकतो, तेव्हा याच्यामध्ये काय हा क्लोरीन करतो, ही रिॲक्शन 4 स्टेप्समध्ये होते. आता ही पण लक्षात कशी ठेवायची बघा. 3 मार्काला ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन सेपरेटली तुम्हाला विचारली जाते आणि बरेचदा स्टुडंट्सचा गोंधळ होतो. आता इथे ही रिॲक्शन पाठ न करता कशी लक्षात ठेवणार, कशी लिहिणार बघा. हा क्लोरीन काय करतो, ह्या मिथेनमधल्या प्रत्येक हायड्रोजनला प्रत्येक स्टेपमध्ये बाजूला काढत जातो. पहिल्या स्टेपमध्ये काय होणार बघा, इथे एक क्लोरीन ह्या हायड्रोजनला त्यानं बाजूला काढलं, स्वतः जाऊन बसला. बाजूला काढलेला हायड्रोजन आणि दुसरा क्लोरीन मिळून HCl तयार होतील. आणि इथे जे मिळणारं प्रोडक्ट आहे, काय दिसतात मला, किती कार्बन 1, किती हायड्रोजन 3, 1 क्लोरीन, म्हणजेच CH3Cl आणि प्लस बाहेर पडलेला हायड्रोजन आणि दुसरा क्लोरीन मिळून HCl. या कंपाऊंडचं नाव झालं मोनोक्लोरो किंवा नुसता क्लोरो इथेन असं म्हणलं, क्लोरोमिथेन म्हटलं तरी चालेल किंवा मोनोक्लोरोमिथेन असं देखील म्हणू शकता. काय केलं लक्षात आलं. आता दुसऱ्या स्टेपमध्ये हा जो आपला प्रोडक्ट आहे, धिस विल बी द रिॲक्टंट फॉर द नेक्स्ट स्टेप. म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये हा आपला रिॲक्टंट आहे आता मोनोक्लोरोमिथेन. मग आता परत क्लोरीनसोबत रिॲक्शन होणार आणि हा क्लोरीन परत दुसरा हायड्रोजन काढणार, स्वतः तिथे जाऊन बसणार. मी एकातच दाखवते, तुम्ही प्रत्येक स्टेपमध्ये वेगवेगळं लिहाल. मग तुमची पहिली रिॲक्शन काय होईल, CH4 + Cl2 गिव्ज हे. दुसऱ्या स्टेपमध्ये काय होईल, CH3Cl + Cl2. मग आता ह्यांच्यापासून काय मिळालं,
परत एक क्लोरीन कमी झाला, म्हणजे 2 हायड्रोजन 2 क्लोरीन, म्हणजे मला काय मिळाले CH2Cl2. जे दिसतंय ते लिहायचं आहे, फार वेगळं काही करायचं नाही. प्रत्येक स्टेपला एक एक हायड्रोजन काढत जायचा, तिथे एक एक क्लोरीन जोडत जायचा आणि जे कंपाऊंड दिसेल त्याचा फॉर्म्युला तयार करायचा CH2Cl2 आणि ह्याचं नाव होईल डायक्लोरोमिथेन. 2 क्लोरीन आहेत, सो इट इज डायक्लोरोमिथेन आणि हा HCl सेपरेट. तिसऱ्या स्टेपमध्ये आता परत काय होईल, हा आपला रिॲक्टंट असणार CH2Cl2 विल बी द रिॲक्टंट प्लस Cl2 आणि मग आता परत तिसरा हायड्रोजन पण जाईल CHCl3 हा प्रोडक्ट मिळेल आणि प्लस HCl ट्रायक्लोरोमिथेन. आणि चौथ्या स्टेपमध्ये हा पण हायड्रोजन निघून जाईल, तिथे क्लोरीन येईल, मग हा आपला रिॲक्टंट झाला CH3Cl प्लस Cl2 आणि हे सगळीकडे UV रेज वगैरे लिहायचं. त्या प्रेझेन्समध्ये काय झालं, परत तिथे सबस्टिट्यूशन झालं आणि काय मिळालं CCl4 प्लस HCl आणि ह्याचं नाव आहे टेट्राक्लोरोमिथेन. सो सबस्टिट्यूशन रिॲक्शन कशी तयार केली बघितलं आपण, जस्ट फॉर्म्युला लिहिला, प्रत्येक स्टेपमध्ये एक एक हायड्रोजन काढत गेलो, त्याच्या जागी क्लोरीन जोडत गेलो आणि मग जे मिळेल त्याचा फॉर्म्युला इथं लिहायचा आणि त्याचं नाव लिहायचं. आलं लक्षात? ही झाली सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पुढची रिॲक्शन आहे इस्टरिफिकेशन रिॲक्शन, म्हणजेच इस्टर्स तयार होण्याची प्रोसेस. इस्टरिफिकेशन म्हणजे ईस्टर फॉर्म होण्याची प्रोसेस. आता ह्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे आपला कार्बॉक्झिलिक ॲसिड. ही एक रिॲक्शन कशी तयार करायची त्याची टेक्निक सांगणार आहे मी तुम्हाला. कार्बॉक्झिलिक ॲसिड प्लस अल्कोहोल ह्यांची जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा आपल्याला मिळतो तो ईस्टर असतो. आता कार्बॉक्झिलिक ॲसिडचा फॉर्म्युला काय आहे, CH3COOH प्लस अल्कोहोल आपण घेऊयात CH3CH2OH म्हणजेच इथॅनॉल हा अल्कोहोल झाला. आता ह्या दोघांची रिॲक्शन होताना आपल्याला काय करायचं आहे, हा हायड्रोजन रिमूव्ह करायचा आहे. आपण काय शिकतो, कुठल्याही ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यात आपण काय बघत गेलो की एक एक हायड्रोजन बाजूला जातोय, मग तसा याच्यात पण एक हायड्रोजन बाजूला जातोय, पण तो इथला नाही तर हा COOH मधला शेवटचा H काढायचा आणि तिथे हे जोडायचे. म्हणजेच काय होईल बघा, आता इथे CH3COOH बाजूला गेला, आता इथे CH3 आणि CH2 आहे, शेवटी CH3 येणार, मध्ये CH2 येणार, सो इथे तयार होईल आपला CH2CH3. म्हणजे हे कंपाऊंड कसं होईल बघा, CH3 COOH हे असं कंपाऊंड आहे आपला कार्बॉक्झिलिक ॲसिड. हा इथॅनॉइक ॲसिड आहे. आता ह्याच्यातला हा H बाजूला झाला आणि तिथे CH2CH3 जोडले गेले. ओके, म्हणजेच इथं आपल्याला काय फॉर्म्युला मिळाला बघा, CH2CH3 आणि हा उरलेला हायड्रोजन बाजूला काढलेला जो आहे तो आणि हा मिळून वॉटर तयार होईल. म्हणजे आपले प्रोडक्ट्स काय काय झाले, CH3COO, CH2CH3 प्लस H2O दॅट इज वॉटर. आणि हे जे कंपाऊंड आहे ह्याचं नाव आहे इथॅनोएट. हा ईस्टर आहे. रिॲक्शन कशी तयार केली लक्षात आलं का बघा, शेवटचा हायड्रोजन काढला, तिथे हे जोडलं, मग आधी CH3 का नाही, कारण CH2च्या पुढं मग आपलं कंपाऊंड ती कार्बनची 4 व्हॅलन्सी सॅटिस्फाय नसती ना झाली म्हणून. आणि मग ह्या पद्धतीनं आपण लिहिलं. पुढची जी आहे ती सॅपोनिफिकेशन म्हणजे सोप फॉर्मेशनची प्रोसेस आहे. सॅपोनिफिकेशन रिॲक्शन लिहिताना ईस्टर आणि NaOH यांच्यामधली ही रिॲक्शन आहे. फक्त तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे त्याच्यात. सॅपोनिफिकेशन म्हणजे सोप फॉर्मेशन.
याच्यात काय लिहायचं बघा, ईस्टर प्लस NaOH दॅट इज सोडियम हायड्रॉक्साईड. ह्या दोघांच्या मध्ये रिॲक्शन होऊन सोडियम कार्बॉक्झिलेट प्लस अल्कोहोल हे बाय प्रोडक्ट्स मिळणार आहेत. एवढंच लिहायचं आहे आपल्याला सॅपोनिफिकेशनमध्ये लिहिताना. ह्याचं काही एक्झाम्पल लिहायची गरज नाही, ती एक्सपेक्टेड नाही. मग सॅपोनिफिकेशन म्हणजे काय म्हणणार की सोप फॉर्मेशनची ही प्रोसेस आहे, साबण जी तयार करतो आपण त्याच्यामध्ये हे ईस्टर्स आहेत, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. त्यांची जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईडसोबत रिॲक्शन होते तेव्हा त्या सोडियम कार्बॉक्झिलेट हा सॉल्ट तयार होणार आणि इथे अल्कोहोल फॉर्मेशन होणार आहे. So this is all about esterification, saponification, substitution and addition. बाकीचे ज्या पार्ट आहेत तो आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.